मामी बनवते। चला तेल गरम झालेलं आहे, आता मी कढीपत्ता फोडणीला घातलेला आहे। कढीपत्ता ही तमालपत्र गावची खास, त्याला दालचिनीची पानं पण बोलतात। आता ही आला लसूणची पेस्ट टाकलेली आहे। मी कांदा टाकत आहे। पहिलं कधी घातलेलं हंडी चिकन खायला तिने तुला? 3 वर्षापूर्वी। 3 वर्षापूर्वी लग्नाच्या आधी मी आलेली। अच्छा, इथेच केलेलं टाकलेलं आहे मी आता। आजचं हंडी चिकन दोघं नवरा बायको मिळून बनवतात, फुल एकदम भारी। सुकता नाही ना, ग्रेव्ही तयार होते ना। ग्रेव्ही तयार व्हायला थोडंसं पाणी घालायचं, चांगला मग वास सुटतो। हे आता वाफेवरती ते छान कांदा वगैरे शिजणार, कांदा टोमॅटो। स्टार्टिंगला तर ते बारीक कट करून घेऊन त्यात हळद, मीठ, आला लसूण पेस्ट आणि गरम मसाले जे आपले मालवणी मसाले असतात ते त्यात टाकलेले आहेत पूर्ण। चिकन मसाला पण एक मिळतो रेडीमेड मालवणी, तो वाला त्यात घातलेला आहे आणि मॅरिनेट केलेला आहे। लावून ते अर्धा तास ठेवायचं दही लावून। ह्या सगळ्या प्रोसेसला पाऊण तास 1 तास लागतो। झणझणीत एकदम मसाला बनलेला आहे, फुल आगीचे फ्लेम येत आहेत आणि हे ॲक्च्युअलमध्ये सगळं चुलीवर बनते आता। आम्ही मालवणी मसाला टाकला, आपला रेडीमेडवाला मालवणी मसाला, त्याची लाल कलर येईल ओके, चिकनला, त्यामुळे चिकनचं टेक्स्चर पण छान होईल आणि टेस्टला पण छान। जे चिकन बनते त्याच्या मागे जे बॅकग्राऊंड आर्टिस्ट असतं तसं वैभव मामा कंटिन्यू ही आग पेटती ठेवतोय आणि मामी बनवते। मामा भरपूर मेहनत घेतोय, लाकडं जमा करून आणतोय फटाफट फटाफट आणि ओके। हो हो, दिस इज टू अमेझिंग। छानपैकी स्मोकी चिकन तयार होईल। हे आता जरा वाफेवर शिजू दे, पुन्हा आपण वरती थोडं 2 पेले पाणी ठेवूया, मग ते छानपैकी उकळी येईल त्याला। आणि आलेली आहे श्रेजा मॅडम आलेली आहे, मम्मा चिकन बनवते आणि श्रेजा बघायला आलेली आहे। श्रेजा आलेली आहे, मम्मा चिकन बनवते ते बघायला। चिकनला पाणी सुटतंय हळूहळू। मटक्यामध्ये पाणी जास्त खेचून नाही घेत का? नाही नाही, मटक्यामध्ये पाणी नाही शोषून घेत, म्हणून तर त्यावरती आपण पाणी ठेवलेलं आहे। ते वाफेवरच ॲक्च्युली शिजतं। कलर आला, अर्धा तास तरी लागतो चांगलं शिजायला, अर्धा तास तरी ठेवून द्यायचं। चुलीवर लवकर शिजतं, कारण त्याला जास्त आग वगैरे असते, त्यामुळे चुलीवर लवकर होतं।
टाकूया गावठी तूप, अस्सल घरचं तूप, छानपैकी तुपाचा टेक्स्चर येईल. अशा तऱ्हेने आपलं चिकन झालेलं आहे रेडी. छान असा सुवास दरवळतोय. सर्वांना माहीत पडलं असेल इथे चुलीवरचं चिकन बनतंय. छान असा कलर आलेला आहे.